इचलकरंजीत शिवशाहू आघाडीचा जोर वाढला. बहुमताचा आकडा आम्ही नक्की पार करू. आमदार सतेज पाटील. इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत शिवशाहू विकास आघाडी स्पष्टपणे वरचढ ठरत असून विरोधकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. येत्या निवडणुकीत शिवशाहू आघाडीला निश्चितच बहुमत मिळेल असा ठाम विश्वास माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. यशोदीप कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आमदार सतेज पाटील म्हणाले, सुरुवातीला विरोधकांनी शिवशाहू आघाडीची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. आघाडीला उमेदवार मिळणार नाहीत असा अपप्रचारही करण्यात आला. मात्र शिवशाहू आघाडीने शहरातील प्रश्नांची जाण असलेले तुल्यबळ उमेदवार सर्वच्या सर्व 65 जागांवर उभे करून विरोधकांचे आरोप खोटे ठरवले आहेत. भाजपा महायुतीला जनता कंटाळली असून सध्या इचलकरंजीतील मतदारांचा कल शिवशाहू आघाडीच्या बाजूने स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा निश्चितच पार करू अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आमदार पाटील यांनी येणाऱ्या काही दिवसात अधिक जागरूक राहून शिवशाहू आघाडीचे कप बशी चिन्ह घराघरात आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. प्रारंभी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात माजी नगरसेवक सागर चाळके यांनी स्वागत केले. शहरात शिवशाहू आघाडीच्या बाजूने चांगले वातावरण असून जनता आपल्या पाठीशी असल्याचे त्यांनी नमूद केले. या मेळाव्यास माजी नगरसेवक सागर चाळके, शहर काँग्रेस अध्यक्ष संजय कांबळे, माजी नगरसेवक संभाजीराव नाईक, माजी नगरसेवक प्रकाश मोरबाळे, प्रभाग क्रमांक 15 मधील उमेदवार सनी खारगे, सौ हिमानी चाळके, सौ मंजुळा पाटील, राजवर्धन नाईक यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वसुंधरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विजय तोडकर. चॅनेलला सबस्क्राइब करा.